पुण्यामध्ये भाजपविरुद्ध अजित पवार यांच्यात पडलेली ठिणगी निवडणुकीच्या काळात आणखी पेट घेण्याची शक्यता आहे। सुरुवातीला पिंपरीमध्ये भाजपवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय। पुण्यात गेल्या 4 वर्षांमध्ये इथल्या कारभाऱ्यांनी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी आता पलटवार केलाय। 5 वर्षांमध्ये काय केलं असा सवाल उपस्थित करणाऱ्यांनी आरशात पाहावं असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे। इथली लोक कमी पडली, इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली, म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। आणि 5 वर्ष आम्हाला मिळाली, 5 वर्षात आम्ही केलेलं काम हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं। मी परवाच पुण्यामध्ये येऊन 3000 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात करून गेलो। 9000 कोटी रुपयाची कामे या ठिकाणी चालली आहे। त्यामुळे कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। तर पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या अजित पवार आणि भाजपकडून एकमेकांविरोधात सातत्याने टीकेची झोड उठवली जाते। अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केल्यावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मित्रांमध्येच कशी जुगलबंदी रंगली आहे ते पाहूया। इथली लोक कमी पडली, इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली, म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। उत्तराला प्रत्युत्तर होतं। तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या, आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो। महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये। त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं, त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही। दादा, रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनीच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।